Hello friends, we are studying Science and Technology Part 1. For that, today we are going to see chapter number 3, Current Electricity for class 9. Okay, in that for very first point, all around us. Electricity is of utmost importance in the modern world. We depend on it for almost everything in our day-to-day life. In order to avoid the inconvenience faced due to failure of power supply, hospitals, banks, offices, and private institutions make alternative arrangements with the help of generators. Electricity is used for running electric furnaces, electric motors, and several other instruments used in industries. ओके, तर इलेक्ट्रिसिटी ही आपण आपल्या मॉडर्न वर्ल्डमध्ये खूप जास्त इम्पॉर्टन्स आपण देतो त्याला आणि जास्तीत जास्त प्रमाणामध्ये यूज केलं जातं. डे टू डे लाईफमध्ये सुद्धा जर अचानक पॉवर सप्लाय स्टॉप झाला तर हॉस्पिटल्स, बँक्स, ऑफिसेस किंवा हे जे प्रायव्हेट इन्स्टिट्यूशन्स आहेत तर यामध्ये ऑल्टरनेटिव्ह अरेंजमेंट केलेली असते, तर तिथे जनरेटर्सचा यूज केला जातो. तसंच इंडस्ट्रीमध्ये सुद्धा इलेक्ट्रिसिटी ही इलेक्ट्रिक फर्नेसेस, इलेक्ट्रिक मोटर्स आणि आणखी बाकी सेव्हरल अदर इन्स्ट्रुमेंट्स साठी इलेक्ट्रिसिटी यूज केली जाते. ओके, domestic appliances like the fridge, electric oven, mixers, fans, washing machines, vacuum cleaner, roti maker, etc. have helped us by saving time and labor. ओके, आपल्याला माहित आहे की घरामधले आपले इलेक्ट्रिकल अप्लायन्सेस आपला टाइम सेव्ह करतात आणि त्या प्रकारेच आपलं लेबर म्हणजे आपलं जे कष्ट आहे ते सुद्धा कमी करतात. ऑल दिस डिव्हायसेस कॅनॉट बी रन विदाउट इलेक्ट्रिसिटी. तर हे सगळे डिव्हायसेस इलेक्ट्रिसिटी शिवाय रन होऊ शकत नाहीत. नॉट ओनली ह्युमन बीइंग्स बट some animals also use electricity. For example, fishes such as eels use electricity to catch their prey and also for self-defense. The lightning that strikes the earth is an excellent example of natural flow of electricity. तर इथे दोन एक्झाम्पल्स नॅचरल इलेक्ट्रिसिटीचे दिलेले आहेत. द फर्स्ट इज द फिश ईल. ओके, सो ईल्स यूज इलेक्ट्रिसिटी टू कॅच देअर प्रे. ओके, किंवा सेल्फ डिफेन्ससाठी सुद्धा त्याचा यूज ते करत असतात. जे स्वतःकडे त्यांच्याकडे जे करंट आहे, ओके, दॅट इज इलेक्ट्रिसिटी दे युजेस फॉर देअर सेल्फ डिफेन्स अँड टू कॅच द प्रे. ओके, अँड लाइटनिंग. लाइटनिंग म्हणजे काय, तर वीज चमकते. ओके, आपण पाहिलेलं आहे की आकाशामध्ये वीज चमकते. तर हे एक्सलेंट एक्झाम्पल आहे कशाचे, इलेक्ट्रिसिटीचे. व्हॉट इफ वी कुड कलेक्ट अँड स्टोअर दिस इलेक्ट्रिसिटी. काय झालं असतं बरं, ही जी इलेक्ट्रिसिटी आहे ती आपण कलेक्ट करू शकलो असतो आणि स्टोअर करू शकलो असतो. तर ओके, एवढं मोठं डिव्हाइस आहे का आपल्याकडे स्टोअर करायला? ओके, कॅन यू रिकॉल, you must have seen a waterfall. Which way does the water flows? ओके, आपण पाहिलेलं आहे वॉटरफॉल म्हणजे काय, तर धबधबा. ओके, तर यामध्ये वॉटर कोणत्या लेवलकडून कोणत्या लेवलकडे फ्लो होतं, तर फ्रॉम हायर लेवल टू लोअर लेवल. ओके, फॉर द जनरेशन ऑफ इलेक्ट्रिसिटी वॉटर इज रिलीज्ड फ्रॉम अ डॅम ॲट अ हायर लेवल and because of gravity it falls to a lower level. Thus, as we know, the direction of flow of water between 2 points depends on the levels of the 2 points. ओके, तर आपल्याला माहित आहे की वॉटर पासून इलेक्ट्रिसिटी जनरेट केली जाते आणि त्यासाठी जास्तीत जास्त प्रमाणामध्ये वॉटर हे डॅममध्ये स्टोअर केलं जातं आणि मग जेव्हा इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस करण्याची प्रोसेस चालू होते तेव्हा वॉटर इज रिलीज्ड फ्रॉम डॅम फ्रॉम हायर लेवल टू लोअर लेवल. ओके, सो इट फ्लोज फ्रॉम हायर लेवल ड्यू टू ग्रॅव्हिटी. ओके, ड्यू टू ग्रॅव्हिटी इट फॉल्स टू अ लोअर लेवल. Now the next point, potential and potential difference. So students, for this year try this activity is reduced only for this year. Okay, so in potential and potential difference,
The next point is a positive charge flows from a point of higher potential to a point of lower potential. पॉझिटिव्ह चार्ज हा हायर पोटेन्शियल कडून लोअर पोटेन्शियल कडे काय होत असतो, फ्लो होत असतो. वी हॅव सीन अर्लियर दॅट इलेक्ट्रिसिटी फ्लोज ड्यू टू द कंडक्शन ऑफ निगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रॉन्स. तर आपण पाहिलेलं आहे की लास्ट इयर तुम्ही पाहिलेलं असेल की इलेक्ट्रिसिटी जी आहे तर ही जी इलेक्ट्रिसिटी आहे ती कशामुळे फ्लो होते, ड्यू टू निगेटिव्हली चार्ज्ड इलेक्ट्रॉन्स. इलेक्ट्रिसिटी फ्लो होते म्हणजे काय होतं, तर इलेक्ट्रॉन्स फ्लो होत असतात त्या वायरमध्ये, आपण असं कन्सिडर करतो. किंवा कोणत्याही कंडक्टरमध्ये जेव्हा फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स स्टार्ट होतो दॅट वी कॉल्ड ॲज कंडक्शन ऑफ इलेक्ट्रिसिटी. नाउ दिस इलेक्ट्रॉन्स फ्लो फ्रॉम द पॉइंट ऑफ लोअर पोटेन्शियल टू अ पॉइंट ऑफ हायर पोटेन्शियल. मग हे जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते कुठून कुठे फ्लो होतात, फ्रॉम लोअर पोटेन्शियल टू हायर पोटेन्शियल. अ लाइटनिंग स्ट्राइक्स is the flow of electrons from point of lower, that is negative potential on the clouds, to the point of higher, that is zero potential on the earth. ओके, मग आता हे लाइटनिंगचं जर एक्झाम्पल घेतलं आपण म्हणजे वीज चमकण्याचं जे एक्झाम्पल आहे, तर इथे पण फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स होतो. तो कुठून होतो, फ्रॉम लोअर पोटेन्शियल म्हणजे फ्रॉम निगेटिव्ह to higher potential. Okay, clouds to the point of higher potential, that is 0. Okay, we shall study the definition of electric potential in higher standards. तुम्ही याबद्दल डिटेल मध्ये हायर स्टँडर्ड मध्ये शिकणारच आहात. ओके, the difference between the values of potentials at 2 points A and B is called the potential difference between them. Okay, so this is very important. This is the definition of potential difference. What is the definition? The difference between the values of potentials at 2 points A and B is called the potential difference between them. Okay, now in the figure alongside 3.2 potential difference and flow of electricity, in that you can see conductor A is at higher potential than conductor B. When these two are connected by a conducting wire, a potential difference is created between its two ends and electrons will flow from B to A through the wire. पहा आता हे टू कंडक्टर्स आहेत, तर हे काय केले, with the help of wire, if they are joined, then what happen, a potential difference is created between its two ends. त्याच्या दोन्ही ends मध्ये potential difference create होतो and electrons will flow from B to A. इलेक्ट्रॉन्स कसं फ्लो होईल, इलेक्ट्रॉन्स कसे फ्लो होतील, फ्रॉम पॉइंट B to point A through the wire. So this flow will continue until the two conductors A and B have the same potential, that is until their potential difference becomes 0. तर ही प्रोसेस कधीपर्यंत चालू राहील, flow of electrons from B to A. Okay, it takes place until their potential difference becomes 0. Okay, only then will the फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स स्टॉप. ओके, म्हणजे दोन्ही मधला जो पोटेन्शियल डिफरन्स आहे तो जेव्हा 0 होईल, म्हणजे काय, पोटेन्शियल डिफरन्स 0 होईल म्हणजे काय, तर दोन्हीकडे जे चार्जेसचं जे काय आहे अमाऊंट आहे ते सेम होईल. म्हणजे कोणी हायर पोटेन्शियल किंवा कोणी लोअर पोटेन्शियल राहणार नाही. ओके, इट मीन्स दॅट द फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स स्टॉप व्हेन पोटेन्शियल डिफरन्स बिकम 0. Okay, now work has to be done against the electric field to take a positive charge from a point of lower potential to a point of higher potential. पहा आता एक युनिट पॉझिटिव्ह चार्ज एका लोअर पॉइंट कडून हायर पॉइंट कडे कॅरी करून नेत असताना म्हणजे इलेक्ट्रिक फील्ड मध्ये एक पॉझिटिव्ह चार्ज म्हणजेच युनिट पॉझिटिव्ह चार्ज कॅरी करून न्यायचा आहे
from a point of lower potential to a point of higher potential. ओके, तर ही सगळी प्रोसेस होण्यासाठी तिथे वर्क हॅज टू बी डन अगेन्स्ट द इलेक्ट्रिक फील्ड. ओके, तर हे जे वर्क होत असतं ते इलेक्ट्रिक फील्डच्या अगेन्स्ट होत असतं. नाव पोटेन्शियल डिफरन्स ऑफ अ सेल. ओके, सेलचं पोटेन्शियल डिफरन्स कशा पद्धतीने वर्क करतं ते आपण पाहूया. द डिफरन्स इन पोटेन्शियल between the positive and negative terminals of a cell is the potential difference of that cell. What is the potential difference of cell? It is the difference in potential between the positive and negative terminals of a cell. This potential difference is caused by chemical reactions occurring inside the cell. तर सेलमध्ये जे पोटेन्शियल डिफरन्स क्रिएट होतं तर ते कशामुळे क्रिएट होतं तर त्याच्यामध्ये असलेल्या केमिकल रिॲक्शन्समुळे. द पोटेन्शियल डिफरन्स सेट्स द इलेक्ट्रॉन्स इन मोशन अँड रिझल्ट्स इन द फ्लो ऑफ इलेक्ट्रिसिटी थ्रू अ कंडक्टिंग वायर कनेक्टेड टू टू एंड्स ऑफ द सेल. तर पोटेन्शियल डिफरन्स हा कसा सेट होतो? इट सेट्स द इलेक्ट्रॉन्स, म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स जेव्हा क्रिएट होतो तेव्हा तो काय करतो तर इट सेट्स द इलेक्ट्रॉन्स इन मोशन, म्हणजे इलेक्ट्रॉन्सला तो मोशनमध्ये आणतो, मोशन देतो. अँड रिझल्ट्स इन फ्लो ऑफ इलेक्ट्रिसिटी, मग इलेक्ट्रॉन्स फ्लो होतात म्हणजेच फ्लो ऑफ इलेक्ट्रिसिटी थ्रू अ कंडक्टिंग वायर कनेक्टेड टू टू एंड्स ऑफ द सेल. The amount of work done to carry a unit positive charge from point A to point B is called the electric potential difference between the 2 points. Okay, so this point you keep in mind, what is meant by what is called the electric potential difference between 2 points. That is the amount of work done to carry a unit positive charge from a point from point A to point B is called electric potential difference between 2 points. So what is the formula for that? Electric potential difference between 2 points is equal to work upon total charge transferred. So potential difference between 2 points is represented with V. Okay, with letter V is equal to work is W upon charge transferred, that is for charge Q symbol is used. Okay, so SI unit for this is see here 1 volt is equal to 1 joule upon 1 coulomb. Okay, so here volt is the potential difference. Okay, so if we take 1 volt, potential difference is equal to 1 joule work done upon 1 coulomb charge is required. Okay, to transfer that means that charge. Okay, the unit of potential difference in SI system is volt. What is the unit of potential difference in SI system? That is the volt. In the figure alongside you can see how free electron works. Okay, here it is given a single atom. In a single atom at the center nucleus is given and electrons are revolving around the nucleus. Okay, now weakly attached outermost electrons are shown here. So here the first atom, second atom and third atom. So what happens? The free electron from this first atom transfer to the second atom. Okay, and from second atom it transfer means the free electron of the second atom transferred to the third atom. Okay, the free electron of the third next atom get transferred to the next atom. Okay, so in this way the conduction of electrons takes place. So atoms in a conducting solid, here in the figure you can see free electrons move freely from atom to atom. Are you getting, students? If there is an atom, okay, at the center nucleus is present and the free electron from this atom passes to the next atom. Okay, passes to the next atom.
then again the free electron of the next atom get passes due to the its next atom. Okay, so in this way the free electrons get moved from one atom to another atom, and the conduction of electricity in solids it takes place. Okay,